मुख्यमंत्री बांधकाम कामगार सहाय्यक पेन्शन ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? पहिला ऑप्शन दिला आहे छत्तीसगड, दुसरा ऑप्शन दिला आहे झारखंड, तिसरा ऑप्शन दिला आहे आसाम, चौथा ऑप्शन दिला आहे ओडिसा. मुख्यमंत्री बांधकाम कामगार सहाय्यक पेन्शन ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड. पुढील प्रश्न क्रमांक 2. आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात 300 धावा ओलांडणारा जगातील पहिला क्रिकेट संघ देश कोणता आहे? पहिला ऑप्शन दिला आहे भारत, दुसरा आहे न्यूझीलंड, तिसरा आहे नेपाळ, चौथा आहे अफगाणिस्तान. आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात 300 धावा ओलांडणारा जगातील पहिला क्रिकेट संघ देश कोणता आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 नेपाळ. पुढील प्रश्न क्रमांक 3. मालदीव देशाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? पहिला ऑप्शन दिला आहे इब्राहिम मोहम्मद सोलिह, दुसरा आहे अब्दुल रामाने, तिसरा आहे मोहम्मद अमीन, चौथा आहे डॉक्टर मोहम्मद मुइज्जू. मालदीव देशाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर मोहम्मद मुइज्जू. पुढील प्रश्न क्रमांक 4. नुकतीच कोणत्या घटनेदुरुस्तीने नारी शक्ती वंदना कायदा करण्यात आलेला आहे? पहिला ऑप्शन दिला 103वी घटना दुरुस्ती, दुसरा आहे 104वी घटना दुरुस्ती, तिसरा 105वी घटना दुरुस्ती आणि चौथा आहे 106वी घटना दुरुस्ती. नुकतीच कोणत्या घटना दुरुस्तीने नारी शक्ती वंदना कायदा करण्यात आलेला आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 106वी घटना दुरुस्तीनुसार. पुढील प्रश्न. शास्त्र रामानुजन पुरस्कार 2023 साठी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन दिला स्वाती नायक, दुसरा चेतना मारू, तिसरा रुई किप यांग झांग, चौथा वधिया रहमान. शास्त्र राजानुजन पुरस्कार 2023 साठी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? याचं योग्य उत्तर असणारं ऑप्शन क्रमांक 3 रुई किप यांग झांग. पुढील प्रश्न क्रमांक 6. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला गोल्फर कोण आहे? पहिला ऑप्शन दिला आहे तवेसा मलिक, दुसरा दीक्षा डागर, तिसरा अदिती अशोक, चौथा अन्निका. 19व्या आशिया क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला गोल्फर कोण आहे? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 अदिती अशोक. पुढील प्रश्न. दरवर्षी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कधी साजरा करण्यात आला? पहिला ऑप्शन दिला 1 ऑक्टोबर, दुसरा आहे 2 ऑक्टोबर, तिसरा आहे 3 ऑक्टोबर, चौथा आहे 4 ऑक्टोबर. दरवर्षी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोबर. पुढील प्रश्न. नुकतीच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? पहिला ऑप्शन दिला एन शांताकुमार, दुसरा जगदीशन, तिसरा निहार मालवीय, चौथा राहुल नवीन.
नुकतीच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 एन शांता कुमार. पुढील प्रश्न क्रमांक 9. नुकतीच महत्त्वाकांक्षी गटामध्ये संकल्प सप्ताह साजरा करण्याची घोषणा केव्हा करण्यात आली? पहिला ऑप्शन दिला आहे 1 ते 6 ऑक्टोंबर, दुसरा 2 ते 7 ऑक्टोंबर, तिसरा 3 ते 9 ऑक्टोंबर, चौथा आहे 4 ते 10 ऑक्टोंबर. नुकतीच महत्त्वाकांक्षी गटामध्ये संकल्प सप्ताह साजरा करण्याची घोषणा केव्हा करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य उत्तर असणारा 3 ते 9 ऑक्टोंबर. पुढील प्रश्न क्रमांक 10. नुकतेच राष्ट्रीय औषधी शिक्षण आणि संशोधन संस्थाचे उद्घाटन कुठे झाले? पहिला ऑप्शन दिला आहे सुरत, दुसरा आहे गांधीनगर, तिसरा आहे अहमदाबाद आणि चौथा आहे राजकोट. नुकतीच राष्ट्रीय औषधी शिक्षण आणि संशोधन संस्थाचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 गांधीनगर. देशातील पहिले सोलर रूफ सायकलिंग ट्रॅकचे उद्घाटन कुठे झाले? पहिला ऑप्शन दिला आहे बँगलोर, दुसरा आहे पुणे, तिसरा हैदराबाद, चौथा आहे मुंबई. देशातील पहिले सोलर रूफ सायकलिंग ट्रॅकचे उद्घाटन कुठे झाले? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद. पुढील प्रश्न. चिरेके स्कूल मोहीम कुठे सुरू करण्यात आली आहे? स्कूल मोहीम कुठे सुरू करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन दिला आहे तामिळनाडू, दुसरा आहे केरळ, तिसरा आहे गोवा, चौथा आहे कर्नाटक. चिरेके स्कूल मोहीम कुठे सुरू करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केरळ. पुढील प्रश्न. सीमा रस्ते संघटनेचे प्रमुखपदी कोणाची नेमणूक केली आहे? पहिला ऑप्शन दिला एन के शांता कुमार, दुसरा आहे डॉक्टर दिनेश दास, तिसरा आहे रघु श्रीनिवास, चौथा आहे बनमाली अग्रवाल. सीमा रस्ते संघटनेचे प्रमुखपदी कोणाची नेमणूक केली आहे? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 एन के शांता कुमार. पुढील प्रश्न. एक बल एक जिल्हा धोरण कोठे लागू करण्यात आले आहे? पहिला ऑप्शन दिला आहे अरुणाचल प्रदेश, दुसरा आहे आसाम, तिसरा आहे मणिपूर, चौथा आहे नागालँड. एक बल एक जिल्हा धोरण कुठे लागू करण्यात आलेलं आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर. पुढील प्रश्न. वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पारितोषिक 2023ला कोणाला प्रदान केला जाईल? पहिला ऑप्शन दिला हार्वे जे मायकल हॉटन बदला, दुसरा आहे डेव्हिड जुलियस ॲडम, तिसरा आहे कैटालिन कारिको डू विसमॅन, चौथा आहे स्वंते पांबो. वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पारितोषिक 2023 कोणाला प्रदान केला जाईल? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 कैटालिन कारिको डू विसमॅन. पुढील प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेहसाणा भटिंडा गुरुद्वार पाईपलाईन गॅस पॉवर प्लॅन्टचे उद्घाटन कुठे केले आहे? पहिला ऑप्शन दिला आहे राजस्थान, दुसरा आहे पंजाब, तिसरा आहे गुजरात, चौथा आहे हरियाणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेहसाणा भटिंडा गुरुद्वार पाईपलाईन गॅस पॉवर प्लॅन्टचे उद्घाटन कुठे केले आहे? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 गुजरात. पुढील प्रश्न.
3304 गुप्तचर उपग्रह कोणी सुरू केला आहे? पहिला ऑप्शन दिला मंगोलिया, दुसरा आहे उत्तर कोरिया, तिसरा आहे इस्रायल, चौथा आहे चीन. आयोगन 3304 गुप्तचर उपग्रह कोणी सुरू केला आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 चीन. इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 कोणी जारी केला आहे? पहिला ऑप्शन दिला जागतिक आर्थिक मंच, दुसरा जागतिक आरोग्य संघटना, तिसरा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी, चौथा जागतिक बँक. इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 कोणी जारी केला आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी. पुढील प्रश्न ICC, BCCI, युनिसेफने CRIIO फॉर गुड हे उपक्रम कोठे सुरू केले आहे? पहिला ऑप्शन दिला आहे उत्तर प्रदेश, दुसरा आहे राजस्थान, तिसरा आहे गुजरात, चौथा आहे महाराष्ट्र. ICC, BCCI, युनिसेफने CRIIO फॉर गुड हे उपक्रम कोठे सुरू केले आहे? ते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गुजरात. पुढील प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय कॉफी दिन कधी साजरा केला जातो? पहिला ऑप्शन दिला आहे 1 ऑक्टोबर, दुसरा आहे 2 ऑक्टोबर, तिसरा आहे 3 ऑक्टोबर, चौथा आहे 4 ऑक्टोबर. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कॉफी दिन कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑक्टोबर. 19व्या आशिया क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक कोणी जिंकले? पहिला ऑप्शन दिला आहे रुबीना यादव, दुसरा आहे प्रीती पवार, तिसरा आहे विद्या रामराज, चौथा आहे पारुल चौधरी. 19व्या आशिया क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 पारुल चौधरी. पुढील प्रश्न KVIC खादी इंडिया आउटलेटचे उद्घाटन कोठे झाले? पहिला ऑप्शन दिला IIT मुंबई, दुसरा आहे IIT दिल्ली, तिसरा आहे IIT खरगपूर, तिसरा IIT मद्रास. KVIC खादी इंडिया आउटलेटचे उद्घाटन कुठे झाले? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 IIT दिल्ली. पुढील प्रश्न भारतीय नौदलाच्या नवीनता आणि स्वदेशीकरण कुठे स्वावलंब 2.0 परिषद संवाद सुरू होईल? पहिला ऑप्शन दिला आहे नवी दिल्ली, दुसरा आहे मुंबई, तिसरा आहे बँगलोर, चौथा आहे चंदीगड. भारतीय नौदलाच्या नवीनता आणि स्वदेशीकरण कुठे स्वावलंब 2.0 परिषद संवाद सुरू होईल? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली. पुढील प्रश्न नौदलाच्या उपप्रमुख पदावर नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन आहे BR चौधरी, दुसरा आहे हरी कुमार, तिसरा ऑप्शन आहे संजय महेंद्र, चौथा आहे तरुण सोबती. नौदलच्या उपप्रमुख पदावर नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 तरुण सोबती. पुढील प्रश्न SAFF अंडर 19 चॅम्पियनशिप कार्यक्रम कुठे झाला?
पहिला ऑप्शन दिला आहे भूतान, दुसरा आहे बांगलादेश, तिसरा आहे भारत, चौथा आहे नेपाळ. SAFF अंडर-19 चॅम्पियनशिप कार्यक्रम कुठे झाला? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ. पुढील प्रश्न, ग्लोबल इंडिया अवॉर्ड गाला 2023 सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? पहिला ऑप्शन दिला अदिती अशोक, दुसरा आहे सुधा मूर्ती, तीसरा है सोनाली घोष, चौथा है सुचिता शेखर. ग्लोबल इंडिया अवॉर्ड गाला 2023 ने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 सुधा मूर्ती. पुढील प्रश्न, चीनच्या BRI अंतर्गत दक्षिण पूर्व आशियातील पहिली हुश WHWS हुश हाय स्पीड रेल्वे कुठे सुरू केली आहे? पहिला ऑप्शन दिला कंबोडिया, दुसरा आहे थायलंड, तिसरा इंडोनेशिया, चौथा मलेशिया. चीनच्या BRI अंतर्गत दक्षिण पूर्व आशियातील पहिली हुश WHWS हाय स्पीड रेल्वे कुठे सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इंडोनेशिया. पुढील प्रश्न, भारत आणि बांगलादेशच्या सैन्यामध्ये संयुक्त सराव SAMPRITI-11 कुठे सुरू झाला आहे? पहिला ऑप्शन दिला मेघालय, दुसरा राजस्थान, तिसरा तामिळनाडू, चौथा जम्मू काश्मीर. भारत आणि बांगलादेशच्या सैन्यामध्ये संयुक्त सराव संप्रीती 11 कुठे सुरू झाला आहे? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 मेघालय. पुढील प्रश्न, 27वे जागतिक रस्ता काँग्रेसचा कार्यक्रम कुठे आयोजित केला आहे? पहिला ऑप्शन दिला आहे टोकियो, दुसरा जेनिवा, तिसरा हेंग, चौथा प्राग. 27वे जागतिक रस्ता काँग्रेसचा कार्यक्रम कुठे आयोजित केला आहे? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 प्राग. पुढील प्रश्न, 2023 साठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात येईल? पहिला ऑप्शन दिले पिएरे एंगोस्टिनी, दुसरा फेरेंग कॉस्ट, तिसरा एनियल हुइलियर, चौथा वरीलपैकी सर्व. 2023 साठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात येईल? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. कोणाकोणाला? पिएरे एंगोस्टिनी, फेरेंग कॉस्ट, तिसरा एनियल हुइलियर. या सर्वांना 2023 साठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले जाणार आहे. ICCने 2023च्या विश्वचषकासाठी ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे? पहिला ऑप्शन दिला मिताली राज, दुसरा मुथय्या मुरलीधरन, तिसरा सचिन तेंडुलकर, चौथा एडवर्ड रिचर्ड. ICCने 2023च्या विश्वचषकासाठी ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 सचिन तेंडुलकर. पुढील प्रश्न, जिवा आणि IFRS ने लॉन्च केलेल्या भारत आणि जपानच्या निधीमध्ये भारताचा किती भांडवल आहे? पहिला ऑप्शन दिला आहे 50 करोड,
डॉलर, दूसरा है 60 करोड़ डॉलर, तीसरा है 70 करोड़ डॉलर, चौथा है 80 करोड़ डॉलर। GIVA आणि IFRSने लॉन्च केलेल्या भारत आणि जपान यांच्या निधीमध्ये भारताचा किती भाग भांडवल आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2, 60 करोड डॉलर, म्हणजे 60 कोटी डॉलर. पुढील प्रश्न, सांडपाणी प्रक्रियेतील मिमेटिक एन्झाईम कोणी विकसित केली आहे? पहिला ऑप्शन दिला DRDO, दूसरा IIT मद्रास, तीसरा IIT बेंगलोर, चौथा IISc बेंगलोर. सांडपाणी प्रक्रियेतील मिमेटिक एन्झाईम कोणी विकसित केली आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4, IISc बेंगलोर. पुढील प्रश्न, दरवर्षी जागतिक अंतरिक्ष सप्ताह कोणत्या आठवड्यात साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2, 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट. पुढील प्रश्न, प्रकल्प उद्धव नुसता चर्चेत होता तो कोणाशी संबंधित आहे? पहिला ऑप्शन दिला इस्रो, दूसरा DRDO, तिसरा ONGO, चौथा भारतीय सैन्य. प्रकल्प उद्धव नुकताच चर्चेत होता तो कोणाशी संबंधित होता? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, भारतीय सैन्य. पुढील प्रश्न, 19व्या आशिया क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी या स्पर्धेत प्रथम सुवर्ण पदक जिंकले. पहिला ऑप्शन दिला आहे ज्योती सुरेखा, दूसरा ओजस देवताळे, तिसरा अनुराणी, चौथा ज्योती सुरेखा आणि ओजस देवताळे. 19व्या आशिया क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी या स्पर्धेत प्रथम सुवर्ण पदक जिंकले. योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4, ज्योती सुरेखा आणि ओजस देवताळे. पुढील प्रश्न, दरवर्षी जागतिक शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? पहिला ऑप्शन दिला आहे 3 ऑक्टोबर, दूसरा आहे 4 ऑक्टोबर, तिसरा आहे 5 ऑक्टोबर, चौथा आहे 6 ऑक्टोबर. दरवर्षी जागतिक शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 5 ऑक्टोबर. पुढील प्रश्न, नुकताच मिळालेला GI टॅग प्राप्त बसहोली पश्मिना क्रॉफ्ट कशाशी संबंधित आहे? पहिला ऑप्शन आहे उत्तराखंड, दूसरा आहे हिमाचल प्रदेश, तिसरा लखाड, चौथा जम्मू काश्मीर. नुकताच मिळालेला GI टॅग प्राप्त बस. पुढील प्रश्न, WHO ने अनुशंसित मलेरिया लस R21 मॅट्रिक एम उत्पादन कोणी केले आहे? पहिला ऑप्शन आहे ऑक्सफर्ड सिरम इन्स्टिट्यूट, दूसरा आहे फायझर बायोटेक, तिसरा जॉन्सन अँड जॉन्सन, चौथा आहे GSK आणि PMP. WHO ने अनुशंसित मलेरिया लस R21 मॅट्रिक एम उत्पादन कोणी केले आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1, ऑक्सफर्ड सिरम इन्स्टिट्यूट. पुढील प्रश्न, रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2023 साठी कोणत्या शोधाला मिळालेला आहे? पहिला ऑप्शन दिला हायड्रोजन बॅटरी, दूसरा क्वांटम डॉट्स, तीसरा क्वांटम कम्प्युटर, चौथा कार्बन नॅनोट्यूब. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2023 साठी कोणत्या शोधाला मिळालेला आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2, क्वांटम डॉट्स. तीस्ता नदीला नुकताच आलेला महापूर
मुळे कुठे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे? पहिला ऑप्शन दिला आहे त्रिपुरा, दुसरा आहे पश्चिम बंगाल, तिसरा आसाम, चौथा आहे सिक्कीम. तीस्ता नदीला नुकताच आलेला महापुरामुळे कुठे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम. पुढील प्रश्न, सरकारी नोकरीमध्ये महिलांची संख्या 35% आरक्षण कोणत्या राज्याने सुरू केले आहे? पहिला ऑप्शन दिला आहे गुजरात, दुसरा राजस्थान, तिसरा मध्य प्रदेश, चौथा आहे हरियाणा. सरकारी नोकरीमध्ये महिलांची संख्या 35% आरक्षण कोणत्या राज्याने सुरू केले? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. पुढील प्रश्न, 2 दिवसीय न्यू लिटरेचर फेस्टिवल कोठे सुरू होणार आहे? पहिला ऑप्शन दिला बेंगलोर, दुसरा आहे मुंबई, तिसरा आहे नवी दिल्ली, चौथा आहे कोलकाता. 2 दिवसीय न्यू लिटरेचर फेस्टिवल कुठे सुरू होणार आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 बेंगलोर. पुढील प्रश्न, भारत सरकारने राष्ट्रीय हळद महामंडळाची स्थापना केली आहे, जे देशातील सर्वात मोठे हळद उत्पादन राज्य आहे. पहिला ऑप्शन दिला आहे तामिळनाडू, दुसरा आहे कर्नाटक, तिसरा आहे तेलंगणा, चौथा आहे महाराष्ट्र. भारत सरकारने राष्ट्रीय हळद महामंडळाची स्थापना केली आहे, जे देशातील सर्वात मोठे हळद उत्पादन राज्य आहे. कोणते? ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र. पुढील प्रश्न, 2023 सालचा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळणार आहे? पहिला ऑप्शन दिला अब्दुल रज्जाक गुरनाह, दुसरा एनी एनॅक्स, तिसरा लुईस गल्क, चौथा जॉन फासे. 2023 सालचा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळणार आहे? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 जॉन फासे. पुढील प्रश्न, ओकला च्या स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये भारताला कोणता स्थान मिळालेला आहे? पहिला ऑप्शन दिला 48वा, दुसरा आहे 47वा, तिसरा आहे 46वा, चौथा आहे 45वा. ओकला च्या स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्समध्ये भारताला कोणता स्थान मिळाला आहे? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 47वा. पुढील प्रश्न, 19व्या आशिया क्रीडा स्पर्धेत स्क्वॅश मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? पहिला ऑप्शन दिला आहे ज्योती सुरेखा, दुसरा हरिदल पाल, तिसरा दीपिका पल्लीकर, चौथा आहे हरिपाल आणि दीपिका पल्लीकर. 19व्या आशिया क्रीडा स्पर्धेत स्क्वॅश मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 हरिदल पाल आणि दीपिका पल्लीकर. पुढील प्रश्न, टाटा साहित्य आजीवन अचीवमेंट अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे? पहिला ऑप्शन दिला वहिदा रहमान, दुसरा CS लक्ष्मी, चौथा सुधा मूर्ती, चौथा रुई किपयांग झांग. टाटा साहित्य आजीवन अचीवमेंट अवॉर्ड्स कोणाला देण्यात आलेला आहे? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 CS लक्ष्मी. कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशातील लोकप्रिय पदार्थ कलारीला GI टॅग देण्यात आलेला आहे? पहिला ऑप्शन दिला उत्तराखंड, दुसरा लखाड, चौथा जम्मू काश्मीर, चौथा हिमाचल प्रदेश. कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशातील लोकप्रिय पदार्थ कलारीला
GI टॅग देण्यात आलेला? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर. पुढील प्रश्न, NPS प्राधान्य निर्देशांक कोणी सुरू केले आहे? पहिला ऑप्शन दिला आहे बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक. दुसरा आहे इंडियन ओव्हरसीज बँक. तिसरा आहे युनियन बँक ऑफ इंडिया. चौथा आहे HDFC बँक. NPS प्राधान्य निर्देशांक कोणी सुरू केलेले आहे? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 HDFC बँक. दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज नोकिया 6G लॅबचे उद्घाटन कुठे केले आहे? पहिला ऑप्शन दिला आहे बँगलोर. दुसरा आहे पुणे. तिसरा आहे कोलकाता. चौथा आहे नवी दिल्ली. दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज नोकियाचे 6G लॅबचे उद्घाटन कुठे केले आहे? तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 बँगलोर. पुढील प्रश्न, मुख्यमंत्री सुख आश्रय योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? पहिला ऑप्शन दिला केरळ. दुसरा आहे तामिळनाडू. तिसरा पश्चिम बंगाल. चौथा हिमाचल प्रदेश. मुख्यमंत्री सुख आश्रय योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश. पुढील प्रश्न, लॉन्च केलेला जेल उद्योग ब्रँड मुक्ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पहिला ऑप्शन आहे बिहार. दुसरा आहे झारखंड. तिसरा पश्चिम बंगाल. चौथा आहे गोवा. लॉन्च केलेला जेल उद्योग ब्रँड मुक्ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 बिहार. पुढील प्रश्न, 2023चा नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त नरगेस मोहम्मदी कोणत्या देशाशी संबंधित आहे? पहिला ऑप्शन दिला इस्रायल. दुसरा इराक. तिसरा सौदी अरेबिया. चौथा इराण. 2023चा नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त नरगेस मोहम्मदी कोणत्या देशाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 इराण. पुढील प्रश्न, बुरेव्हिस्टनी हे अण्वस्त्र क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी कोणी केली? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन दिलेला आपल्याला. पहिला ऑप्शन दिला इराण. दुसरा आहे चीन. तिसरा आहे रशिया. चौथा आहे उत्तर कोरिया. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 रशिया. पुढील प्रश्न, 19व्या आशिया खेळ 2023 मध्ये भारताने हॉकी कोणते पदक जिंकले आहे? पहिला ऑप्शन आहे कांस्य. दुसरा आहे सुवर्ण. तिसरा आहे रौप्य. चौथा आहे यापैकी नाही. 19व्या आशिया खेळ 2023 मध्ये भारताने हॉकी कोणते पदक जिंकले आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 सुवर्ण पदक. पुढील प्रश्न, दिव्यांगांसाठी देशातील पहिले हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र कोठे उद्घाटन करण्यात आले आहे? पहिला ऑप्शन दिला ग्वालियर. दुसरा प्रयागराज. तिसरा लखनौ. चौथा इंदोर. दिव्यांगांसाठी देशातील पहिला हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र कोठे उद्घाटन करण्यात आले आहे? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 ग्वालियर. पुढील प्रश्न, राजस्थान सरकारने कोणत्या नवीन जिल्ह्याची घोषणा केली आहे? पहिला ऑप्शन दिला आहे मालपुरा. दुसरा आहे सुजानगड. तिसरा कुचामन शहर. चौथा वरीलपैकी सर्व. राजस्थान सरकारने कोणत्या नवीन जिल्ह्याची घोषणा केली आहे? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. कोणकोणते? मालपुरा, सुजानगड, कुचामन शहर. पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ
बँकच्या चलनविषयक धोरण समितीने निर्धारित केलेले रेपो दर काय आहे? पहिला ऑप्शन दिला 6.7%, दुसरा 6.6%, तिसरा 6.5%, चौथा 6.4%. रिझर्व्ह बँकच्या चलनविषयक धोरण समितीने निर्धारित केलेले रेपो दर काय? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, 6.5%. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने पारंपरिक पनीर चुरपी ला GI टॅग मिळालेला आहे? पहिला ऑप्शन दिला हिमाचल प्रदेश, दुसरा अरुणाचल प्रदेश, तिसरा आहे सिक्कीम, चौथा आहे आसाम. कोणत्या राज्याने पारंपरिक पनीर चुरपीला GI टॅग मिळालेला आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2, अरुणाचल प्रदेश.